विद्यार्थी व पालक मित्रांनो, नीट एक्झाम जवळ आली म्हटलं की अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना किंवा पालकांना कानावर येतात. जसं की नीट यावर्षीचा पेपर लीक झालाय का, असे रुमर्स बरेचसे असतात किंवा अनेक ठिकाणी काहीतरी सुरू आहे. काही ठिकाणी आम्हाला पेपर भेटत आहे, काही ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून पेपर सेट केला जात आहे. असे अनेक रुमर्स विद्यार्थ्यांना ऐकू येतात, पालकांना ऐकू येतात. आणि जो मेन पिरियड असतो की जिथे कॉन्सन्ट्रेशन विद्यार्थ्यांना करणं गरजेचं आहे, जिथं पालक स्टेबल राहणं गरजेचं आहे, त्याच वेळेस काही क्षणामध्ये विद्यार्थ्यांनी पालकांना अशा गोष्टी काही समजतात जेणेकरून विचलित होतात. विद्यार्थी विनाकारण विचलित होतात. कारण की याच्यासाठी काय असतं, काही न्यूज असतात, काही न्यूजच्या माध्यमातून काही विद्यार्थ्याला कळालं ते दुसऱ्या विद्यार्थ्यांना सांगतात, काही पालकांना समजलं ते अनेक पालकांना सांगतात आणि विनाकारण चर्चाला सुरुवात होत असते. मी कशासाठी सांगतोय तर आपल्याला या गोष्टी काही न्यूजपेपरच्या माध्यमातून समजलेल्या आहेत की यावर्षी नीट 2026 पेपर काही लीक झाला आहे का. अशा अनेक तुम्ही गोष्टी ऐकल्या असतील ऑलरेडी. तर त्याच्या संबंधात मी काही क्लेरिफिकेशन तुम्हाला सांगण्यासाठी आलोय. आणि ह्या गोष्टी समजण्यासाठी खूप तुम्हाला माहित असतं खूप जास्त गरजेचं आहे, कारण की विद्यार्थ्यांचा हा सध्याचा खूप जास्त महत्वाचा वेळ आहे. अशा ह्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आता हे एबीपी न्यूजचं चॅनल आहे. यावरती आपल्याला ह्या गोष्टी आलेल्या आहेत. अशा अनेक पेपर आहेत, म्हणजे बरेचशा आर्टिकल आलेला आहे, बरेचशा न्यूजमध्ये असा आलेला आहे. साधारणतः 1-2 दिवसामध्ये तुम्ही वाचलं देखील असेल. याच्यात काय सांगितले बघा. आता नीट यूजी 2026 कन्सर्न्स आर रेजिंग अमंग स्टुडंट्स अहेड ऑफ द नीट यूजी 2026 ॲज rumors about a possible paper leak continue to circulate online. ऑनलाईन पद्धतीनं पेपर लीक झाला अशा पद्धतीचं हे आर्टिकल याच्यामध्ये सांगण्यात आले. क्लेम्स स्प्रेडिंग रॅपिडली अक्रॉस प्लॅटफॉर्म्स, म्हणजे हे बऱ्याचशा ठिकाणी रॅपिडली हे सर्क्युलर झाले, लाईक टेलिग्राम अँड व्हॉट्सअप. म्हणजे टेलिग्राम आता दरवर्षी ऐकतो आपण, टेलिग्राम चॅनलला पेपर मिळाला किंवा पेपर लीक झालाय, काही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये समजलेला आहे. तर यावर्षीची देखील अशीच न्यूज फिरत आहे. सजेस्ट दॅट द नीट यूजी 2026 क्वेश्चन पेपर हॅज बीन लीक्ड. These messages are creating confusion and panic among the aspirants preparing for one of the India's most competitive medical entrance exam. सगळ्यात जास्त मोठी आणि सगळ्यात जास्त महत्वाची एक्झाम आहे आणि यामध्ये अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी स्प्रेड होत आहेत, जेणेकरून विद्यार्थी विनाकारण पॅनिक होत आहेत, म्हणजे विनाकारण डिस्टर्ब होत आहे. At the same time, several individuals are alleged exploiting these rumors by demanding money from the students in exchange of access to the paper leak. मग ह्याच्यामध्ये काही एजंट्स आहेत, ते काय सांगत आहेत की विद्यार्थ्यांना डिमांड करतायत अमाऊंटसाठी, एक्सचेंज मध्ये काय त्यांना क्वेश्चन पेपर देणार असं. इन सम केसेस अमाउंट्स as high as 10,000 are being leaked, as raising serious concern about online fraud targeting candidates. मित्रांनो, हे लक्षात घ्या, हा एक प्रकारचा ऑनलाईन फ्रॉड असतो. हा एक प्रकारचा ऑनलाईन फ्रॉड असतो. याच्याकडे विद्यार्थ्यांनी अजिबात लक्ष द्यायचं नाही, कारण की हा आपला पीक टाइम आहे. याच्यामध्ये आपल्याला असं काही जर गोष्ट समजली, ऑब्व्हियसली कुठल्या विद्यार्थ्याचं लक्ष विचलित होतं, त्याला वाटतं की बाबा ठीक आहे, असं झालं तर मला असं होईल, मला पुढे चांगलं कॉलेज भेटू शकतं किंवा मला असं काही. पण ह्या सगळ्या ऑनलाईन फ्रॉड इथं सांगितलेलं आहे. एनटीएनं देखील ट्विट केलेलं आहे. एनटीएने एक्झॅक्टली काय सांगितलं मी तुम्हाला सांगतो. विनाकारण तुम्ही लक्ष घालू नका, पालकांनी देखील या गोष्टीची चर्चा करू नका. अशा गोष्टी घडत नसतात. ठीक आहे, 1-2 वर्षापूर्वी काही गोष्टी घडलेल्या होत्या, परंतु आता तसं अजिबात घडणार नाही, एवढी काळजी गव्हर्नमेंटकडून घेण्यात येत आहे. ठीक आहे. आता यावर एनटीएने एक्झॅक्टली काय सांगितलं, पेपरमध्ये हे बरेचशा पेपरमध्ये असे आर्टिकल आलेले होते. यावर एनटीएने एक लेटेस्ट ट्विट केलेलं आहे. याच्या ह्या ट्विटमध्ये काय सांगितले बघा. आता हे लेटेस्ट एनटीएने ट्विट केलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलेले, बी अवेअर ऑफ फ्रॉडर्स स्प्रेडिंग rumors about नीट पेपर्स ऑन टेलिग्राम अँड अदर प्लॅटफॉर्म. बी वेअर. आता याच्यामध्ये काय सांगितलं, आणि रुमर्स आहेत, हे सगळे रुमर्स आहेत कशावरती, टेलिग्राम आणि अदर प्लॅटफॉर्म वरती, की अशा पद्धतीने डू नॉट फॉल प्रे टू सच स्कॅम्स. हा एक प्रकारचा स्कॅम आहे, याला अजिबात बळी पडू नका म्हणून सांगितलेलं. रिलाय ओनली ऑफिशियल अपडेट्स फ्रॉम एनटीए वेबसाईट अँड व्हेरीफाईड सोशल मीडिया हँडल्स. स्ट्रिक्ट लीगल ऍक्शन इज बीइंग टेकन अँड सच चॅनल्स आर बीइंग ब्लॉक्ड. अशा पद्धतीने, म्हणजे हे एक प्रकारचा फ्रॉड आहे, हा एक प्रकारचा स्कॅम आहे. विद्यार्थ्यांनी अजिबात याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, अशा गोष्टीला बळी पडू नका, कारण की यामध्ये तुमचं मेहनत केलेली असते ती वाया जाणार आहे, तुमचे पैसे वाया जाणार आहेत, कारण की हा एक प्रकारचा मोठा फ्रॉड आहे. अशी कुठलीही गोष्ट घडलेली नाही, अशी कुठलीही गोष्ट घडू पण शकत नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी अजिबात अशा पेपर लीककडे लक्ष द्यायचं नाही. 3 तारखेपर्यंत तुमचं कॉन्सन्ट्रेशन ठेवा. 2 वर्षाची 3 वर्षाची तुमची मेहनत असते आणि अशा छोट्या गोष्टीमुळे विचलित तुमचं मन अजिबात होऊ देऊ नका. ऑफिशियल अपडेटसाठी तुम्ही एनटीएची वेबसाईट, एनटीएचं ट्विटर
तुम्ही फॉलो करू शकतात. आम्ही तुम्हाला ऑफिशियल माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष केलेलं खूप चांगलं राहील. असे महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आणि नीट काउन्सिलिंगला जॉईन करण्यासाठी लवकरात लवकर वायब्रंटचा लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक ब्रांचला तुम्ही व्हिजिट करू शकतात, कॉन्टॅक्ट करू शकतात. सर्व महत्त्वाचे लिंक्स आणि याच्यामधले मी सर्व डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट्स देतो. ऑफिसच्या तुम्हाला ॲड्रेस तुम्हाला भेटून जातील. महत्त्वाचे काही गोष्टी असतील तर तुम्ही डायरेक्ट कॉल करून आम्हाला विचारू शकता. थँक्यू सो मच.